असेल हे भाजपच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन, भाजपच्या पक्षाच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन सारखं काम करत आहेत। यांना जे संविधानिक स्टेटस आहे, यांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्याच्यापेक्षा हे राजकीय काम जे आहे यांचा वापर होतो आहे आणि त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण विपक्ष, संपूर्ण विरोधी पक्ष हा एकत्र आहे, हे याच्यातून चित्र स्पष्ट होत आहेत। विरोधी पक्षांना याच्यामध्ये अटकवायचं, विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करायचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा। पण आम्ही आज जितक्या याच्या कारवाया होतील त्या आमच्यासाठी मेडल्स आहेत। एक स्वातंत्र्य लढ्यात मेडल होतं, आजचं मेडल आहे लोकशाही वाचवणे, या देशाचं संविधान वाचवणे। आपण बघितलं असेल 5,500 पेक्षा जास्त कारवाया ज्या आहे त्या मागच्या 10 वर्षामध्ये ईडीने केलेल्या आहेत। किती चार्जशीट झाल्या? 25 पेक्षा जास्त नाही। किती लोकांचं कन्व्हिक्शन झालं? 22-23। त्यात एकही विरोधी पक्षाचा नेता नाही, एकही राजकीय नेता नाही। मग ज्या लोकांवर तुम्ही आरोप केले ते लोक तुमच्या पक्षात आल्यानंतर त्यांच्या कारवायांचं काय झालं? यशवंत जाधवांचं काय झालं? यामिनी जाधवांचं काय झालं? प्रताप सरनाईकांचं काय झालं? नारायण राणेंचं? त्यांनी पक्षात गेल्यावर वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ झाले का? त्यामुळे आता निवडणुका आल्या, नवीन अधिकारी पुन्हा आणलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून अजून कारवाया हे करतील। पण हम डरेंगे नहीं, आम्ही सगळे एकत्र आहो आणि याच्या विरोधात आम्ही ताकदीनं लढा देऊ। माझी सर्व काँग्रेस पक्षातर्फे जे अधिकारी आहेत ते अधिकारी यूपीएससी पास होऊन येतात, सामान्य घरातले अधिकारी आहेत। या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळालं आणि या संविधानामुळे ती सर्व लोक जी आहेत या जेवढ्या मोठ्या पदावर बसू शकली, संविधानामुळे त्या संविधानाचं रक्षण करण्याचं जितकं काम आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून करत आहोत, आज आम्ही देशाचे नागरिक म्हणून करत आहोत, तेवढी जबाबदारी या अधिकाऱ्यांची सुद्धा आहे। अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे, पण आमचं फक्त त्यांना ही विनंती आहे की त्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपलं काम संविधानाप्रमाणे केलं पाहिजे। ज्यांनी चूक केली त्याला सजा झाली पाहिजे, त्याच्याशी दुमत असण्याचं कारण नाही। पण राजकीय वापर जर संविधानिक संस्थानांचा होत असेल, तो होताना दिसतो आहे, तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही पूर्ण ताकदीने उभा आहोत, कोणी आम्हाला अडवू शकत नाही। नहीं, ये दमन की राजनीति है। जितनी भी इन्वेस्टिगेटिव एजेंसीज है, चाहे फिर वो सीबीआई हो, इनकम टैक्स हो या फिर ईडी हो, इसका राजनीतिक इस्तेमाल विपक्ष को खत्म करने के लिए मोदी जी और भाजपा कर रहे, हमारा स्पष्ट और सीधा आरोप है। इन्होंने जितनी भी कार्रवाइयां की है, ईडी अस्तित्व में 2005 में आई, 2005 से 2014 तक की केसेस देख लो और 2014 से 2024 तक। सवाल ये खड़ा होता है कि जिनके ऊपर आरोप करते हो, आज हम महाराष्ट्र में यहाँ लड़ाई लड़ रहे हैं, तो महाराष्ट्र में नारायण राणे के ऊपर आपने आरोप किया था, आपके पार्टी में आने के बाद आपने उसको सांसद भी दी और उनको मंत्री भी बना दिया। उस केस का क्या हुआ? यशवंत जाधव, यामिनी जाधव, इनके ऊपर इनकम टैक्स की रेड्स हुई है, फिर उसका क्या हुआ? वो केस आगे क्यों नहीं गई? प्रताप सरनाईक, भावना गवली ऐसी सांसद है जो एब्सकॉन्डिंग थी और सीधा प्रधानमंत्री के घर में आती है। 70 साल के इतिहास में पहली बार ऐसा हुआ है कि कोई सांसद जिसने गुनाह किया हो, ऐसा आरोप करने वाले बीजेपी, किरीट सोमैया जी आजकल दिखाई नहीं देते, वो नए आरोप कैसे करना उसकी खोज कर रहे हो शायद वो। तो वो भावना गवली जो आरोपी है, जो एब्सकॉन्डिंग है, वो देश के प्रधानमंत्री के घर में आती है। ऐसा 70 साल में कभी नहीं हुआ है। ऐसा प्रोटेक्शन प्रधानमंत्री ने आरोपियों को, गुनहगारों को कभी नहीं दिया है। आज वो ऐश की जिंदगी जी रही है। प्रताप सरनाईक के बारे में यही हुआ है। तो जिन के ऊपर इन्होंने देश भर में आरोप किए हैं, सारे बीजेपी में जाने के बाद वॉशिंग मशीन से धुलकर आए हैं। और जो लोग आज पवार साहब हो, कांग्रेस हो, राष्ट्रवादी कांग्रेस पवार साहब की हो या उद्धव ठाकरे जी की शिवसेना हो, जो लोकतंत्र के लिए लड़ाई दे रही है, जो संविधान बचाने के लिए लड़ाई दे रही है, उनके ऊपर ये कार्रवाई की जा रही है। ऐसे कार्रवाई से हम डरते नहीं हैं। जो लोग अंग्रेजों से नहीं डरे, वो लोग ये काले अंग्रेजों से बिल्कुल डरने वाले नहीं है। इनसे हम कतई नहीं घबराते हैं। इनकी जितनी ताकत लगानी है उतनी ताकत ये लगा ले। लेकिन मेरा एक कहना अधिकारियों के लिए है, आप संविधान है इसलिए आप अधिकारी बन पाए हो। छोटे से छोटे तबके का इंसान आज आईएएस, आईपीएस, आईआरएस बनता है, फिर वो ईडी में, इनकम टैक्स में, सीबीआई में आता है। जितनी जिम्मेदारी हमारी है हम उसका निर्वहन कर रहे हैं। हम आज उनसे भी आह्वान करते हैं कि आपका भी उतना ही कर्तव्य बनता है कि आज आप देश का संविधान
और देश के लोकतंत्र की रक्षा करे। अगर ये खत्म हुआ तो हम आप जैसे लोग जो छोटे छोटे घरों से आए हैं, बड़े बड़े अधिकारी बने हैं, ये भी प्रक्रिया बंद हो जाएगी और चंद मुट्ठी भर लोगों के हाथों में इस देश की सत्ता फिर से चली जाएगी, फिर गुलामी आ जाएगी। तो आपसे भी विनती है, कानून के तहत काम करें। गुनहगारों को छोड़ने के लिए कोई नहीं कर रहा है, लेकिन कानून के तहत काम करें। मला सांगा ना, बीजेपीचे लोक काही मनरेगावर जाऊन कमवून राहिले का? आमच्या नागपूरमध्ये नितीन गडकरी जी आहे, मी त्यांना लॅमिनेटवर पाहिला लहानपणी, आमच्या घराजवळच त्यांचं घर होतं। आज त्यांची किती घर आहेत, किती त्यांच्याकडे संपत्ती आली, कुठून आलेली आहे? केली का ईडीनी चौकशी? आमचं हे म्हणणं नाही की त्यांनी चुकीचं कमवलं असेल, पण केली का ईडीनी चौकशी? किती लोक आहेत ज्यांची ईडीनी चौकशी केली का? बावनकुळेंची चौकशी केली का ईडीनी? अनेक आरोप आहेत, अनेक लोकांवर आरोप आहेत, पण त्यांची चौकशी होत नाही। विरोधी पक्षाला टार्गेट केलं जातं। आमचं म्हणणं आहे, ज्यांनी चूक केली असेल त्यांना टार्गेट करा, पण तुम्ही राजकीय कारणांसाठी टार्गेट करता। हा आरोप याच्यासाठी आहे कारण की आरोप केल्यानंतर तुमच्या पक्षात तो व्यक्ती आला की त्यांच्यावरच्या कारवाया थांबतात। उदाहरणं दिले मी, काय झालं यशवंत जाधवांचं, काय झालं यामिनी जाधवांचं, काय झालं भावना गवळींचं, काय झालं राहुल शेवाळेचं, काय झालं प्रताप सरनाईकांचं, काय झालं नारायण राणेंचं, इतकी उदाहरणं आहेत। त्यामुळे याचा राजकीय वापर करतात आहे आणि विरोधी पक्षांवर करतात आहे। हा स्पष्ट आरोप जो आहे तो आरोप नसून ती वस्तुस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।